सर्वप्रथम BS स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत। वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी सुरू असलेल्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत शिक्षकांना येणाऱ्या अडचणींवर आणि त्यावरील उपायावर आपण सखोल चर्चा करणार आहोत। त्या अंतर्गत सर्वात पहिला प्रॉब्लेम मित्रांनो, भरपूर शिक्षकांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेअंतर्गत OTP प्राप्त होत नाही। रजिस्ट्रेशन करताना दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात। पहिली म्हणजे मेल व्हेरिफिकेशन आणि मोबाईल व्हेरिफिकेशन, या दोन स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या असतात। त्यासाठी आपल्याला जे पेज समोर दिसणार आहे त्यात जीमेल आणि मोबाईल नंबर यांचे शेवटचे 4 अंक किंवा 4 अक्षर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ते चेक करा आणि सदर मेल सदर मोबाईल नंबर बरोबर आहे का, आपलाच आहे का, आणि बरोबर असेल तर तो ॲक्टिव्ह आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन पूर्ण करा। जर कधी सदर मोबाईल नंबर आणि मेल चुकीचा असेल तर शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवरून ती माहिती दुरुस्त करा, अपडेट करा, अप्रूव्ह करा। पण सर्व माहिती बरोबर असेल तर सर्वात जास्त OTPचा प्रॉब्लेम फक्त मेल व्हेरिफिकेशनला येत आहे। मग अशा वेळेस काय करायचं, OTP सेंड झाल्यानंतर आपला जीमेल ओपन करायचा। जीमेल ओपन केल्यानंतर लेफ्ट साईडला वरच्या बाजूला आपला 3 पॅरलल लाईन्स दिसतील, त्याला क्लिक करायचं। त्यानंतर खाली स्पॅम फोल्डर दिसेल, त्याला क्लिक करायचं। त्यात आपल्याला OTP मेल सबमिट झालेला दिसणार आहे किंवा तिथं सेव्ह झालेला दिसणार आहे, त्याला ओपन करा, तो OTP घ्या आणि जीमेल व्हेरिफिकेशन पूर्ण करा। बहुतेक शिक्षकांचे जे OTPचे मेल आहेत ते स्पॅम फोल्डरमध्ये सेव्ह होत आहे, म्हणून त्यांना इनबॉक्समध्ये दिसत नाहीत। ओके, त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना ह्या पद्धतीचा एक पॉपअप विंडो ओपन होतो। त्यात लिहिले असते की आपले नाव देवनागरी लिपीमध्ये शालार्थ प्रणालीत अद्ययावत करा। असा प्रॉब्लेम कोणाला येतो, ज्या शिक्षकांचे शालार्थ किंवा सेवार्थ किंवा इतर जे पगार तयार करण्याचे पोर्टल आहेत त्यात तुमचे जे नाव आहे ते इंग्रजीत लिहिलं असतं आणि एक मराठीतसुद्धा लिहिलं असतं। मग अशा वेळेस या पोर्टलमध्ये मराठीमध्ये तुमची माहिती अपडेट झालेली नाही। मग सदर मुख्याध्यापक यांना कॉन्टॅक्ट करा किंवा आपला पगार ज्या पोर्टलमार्फत होतो ते पोर्टलचे काम, पगार बिल बनवण्याचे काम जे शिक्षक करत असतील, जे मुख्याध्यापक करत असतील किंवा इतर सहयोगी शिक्षक करत असतील, त्या शिक्षकांना कॉन्टॅक्ट करा। DDO 1 म्हणजे मुख्याध्यापक लेवलवरनं सर्व माहिती अपडेट करा। त्यानंतर DDO 2 म्हणजे गट शिक्षणाधिकारी लेवलवरनं ती माहिती अप्रूव्ह केली जाते। ही सर्व प्रोसिजर 2 मेच्या आत आपल्याला करायची आहे, कारण की आता आलेल्या अपडेटनुसार 2 मे ही रजिस्ट्रेशन प्रक्रियेची शेवटची मुदत आहे। ओके, त्यानंतर पुढील प्रॉब्लेम, आपल्या सेवेचे 12 किंवा 24 वर्षे पूर्ण नसल्यामुळे आपण नोंदणी करू शकत नाही, असा मेसेज भरपूर शिक्षकांना येत आहे। तर एक लक्षात घ्या, 30 एप्रिल 2025 रोजी या दिवशी ज्या शिक्षकांना सेवेचे एकूण 12 वर्ष पूर्ण झाले नाहीत किंवा 24 वर्ष पूर्ण झाले नाहीत, अशा शिक्षकांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही, म्हणजे या ट्रेनिंगमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार नाही। मग ज्या शिक्षकांना 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 किंवा 24 वर्ष होण्यासाठी एक दिवसही कमी पडत असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार नाही। ओके, प्रशिक्षण कधी होणार, कुठे होणार? प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्या लेवलवर होईल। आपल्या शिक्षक संख्येवर ते अवलंबून असेल। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कधी सुरू होईल, त्यासंबंधी प्रशासकीय कोणत्याच सूचना अजून प्राप्त झालेल्या नाहीत। सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, त्यानंतर याबाबत कोणतीही अपडेट आली की ही माहिती आपल्याला कुठे मिळेल, आमच्या यूट्यूब चॅनलवर। कशा पद्धतीने मिळेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून। सर्व माहिती व्हॉट्सअपमार्फत मिळेल असं शक्य नाही। ओके, त्यानंतर मुख्याध्यापक शिफारसपत्र कोणासाठी असेल? ज्या शिक्षकांना शालार्थ किंवा सेवार्थ किंवा इतर ज्या पोर्टलवर पगार होतो त्या पोर्टलचा ID अजून प्राप्त झाला नसेल, अशा शिक्षकांसाठी या 2 टॅब दिलेल्या आहेत। या 2 टॅबमार्फत आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। मग ज्या शिक्षकांकडे ID नसेल त्यापैकी जे शिक्षकांना 12 वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी ह्या टॅब म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी या ठिकाणी क्लिक करून माहिती भरा, आणि ज्या शिक्षकांना 24 वर्ष पूर्ण झाले असतील त्यांनी निवड श्रेणी या टॅबवर क्लिक करून माहिती भरा। ज्यावेळेस
रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म ओपन होईल. फॉर्म मराठीत असणार आहे. तिथं सर्व सूचना दिलेल्या आहेत. आपण सूचना वाचून मुख्याध्यापक शिफारसपत्र आहे ते तिथं अपलोड करा. फक्त एक लक्षात घ्या, मुख्याध्यापक शिफारसपत्रामध्ये स्वतःचे नाव, शाळेचे नाव, मुख्याध्यापक, सही शिक्का, जावक क्रमांक ह्या सर्व गोष्टी नमूद करा. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्व रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली, पेमेंटही केले, पण रिसिप्ट मिळाली नाही किंवा पावती मिळाली नाही. आमच्या पहिल्या व्हिडिओमध्येच मी आपल्याला सांगितलं होतं की रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही फक्त 4 ते 5 जास्तीत जास्त 7 मिनटं कालावधी असणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी घाई करू नका, अजून मुदत आहे. सर्वात अगोदर व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि मग रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. पण बहुतेक शिक्षकांनी काय केलं, त्याच दिवशी किंवा रजिस्ट्रेशन करताना खूप घाई केली. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर, पेमेंट झाल्यानंतर काही काळानंतर तिथं रिसिप्ट पावती जनरेट होत असते. पण भरपूर शिक्षक काय करतात, सर्व विंडो क्लोज करतात किंवा मग एक्झिट होतात. मग अशा वेळेस काय होतं, ती पावती जनरेट होत नाही. तर असं करू नका. आताही ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी असेल त्यांनी पेमेंट केल्यानंतर काही काळ त्या विंडोवर वेट करा. ते क्रोमची जी टॅब आहे किंवा गुगलची जी टॅब असेल ज्यावर आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करत होतो ती क्लोज करू नका. त्यावर रिसिप्ट आपल्याला दिसणार आहे, तिथून डाउनलोड करा, स्क्रीनशॉट काढा आणि ती पावती सांभाळून ठेवा. यापुढील प्रत्येक प्रोसिजरमध्ये ती पावती आपल्याला आवश्यक असणार आहे. जर कधी आपल्या प्रशिक्षणामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आणि त्यासंबंधी काही दुरुस्ती करायची असेल तर. ओके. आता ही पावती ज्यांना मिळाली नाही त्यांनी काय करावं यासंबंधी मार्गदर्शन मागवलेलं आहे जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर. उचित उपाय मिळाल्यावर या चॅनलमार्फत आपल्याला संपूर्ण डिटेल व्हिडिओ मिळेल. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्याला आपोआप पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रशिक्षण प्रकार, प्रशिक्षण गट निवड करताना चुका झालेल्या आहेत. चुकीचा प्रशिक्षण गट निवडला गेला, चुकीचे प्रशिक्षण प्रकार निवडला गेला. तर मित्रांनो, अशा वेळेस यासाठी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना जी माहिती चुकलेली आहे ती माहिती दुरुस्त करण्यासाठी अजून कोणतीच सुविधा देण्यात आलेली नाही आहे किंवा त्या संदर्भात कोणत्या सूचना अजून प्राप्त नाहीत. अशा वेळेस आपण जी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्याची पावती, त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा, जतन करून ठेवा. ज्यावेळेस त्या संदर्भामध्ये काही सूचना येतील किंवा मग अशी संधी प्राप्त होईल तेव्हा आपल्याकडे आपण कोणत्या दिवशी रजिस्ट्रेशन केले होते, रजिस्ट्रेशन केले आहे किंवा नाही यासाठी आपल्याला पुरावे असणं आवश्यक आहे. यासाठी आपली पावती, पेमेंटची रिसिप्ट जी ती सांभाळून ठेवा. ओके. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हे बदल कशा पद्धतीने करायचे. जेव्हा सूचना येतील तेव्हा त्यासाठी व्हिडिओ स्पेशल तयार करण्यात येईल. चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओ व्हॉट्सअपमार्फत आपल्याला सूचना मिळेल की या तारखेपासून दुरुस्ती सुरू होणार आहे, पण ती कशा पद्धतीने करायची, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची यासंबंधी व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळेल. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.